आजचं काम उद्या करू असं म्हणण्यापेक्षा आजचं काम आजच करू, आराम उद्या करू. पण आपल्याला असं वाटत नाही, आराम आज करू आणि काम उद्या करू असं आपल्याला वाटायला लागतंय. म्हणून आपण स्वतःला थोडंसं उल्लू बनवायचं. कसं की आजचं काम आज करू, उद्या आपण आराम करू, उद्या पण हेच म्हणायचं. लक्षात येतंय का? म्हणजे टाइम इज व्हेरी प्रेसियस. वेळ हा अतिशय मौल्यवान आहे. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल जर काय असेल, म्हणजे सगळ्यात किमती बाब जर आपल्या जीवनामध्ये काय असेल तर तो वेळ आहे. कारण वेळ ही एकमेव अशी बाब आहे की जी एकदा आपल्या आयुष्यातून निसटली, निघून गेली की नंतर आपण तिला परचेस करू शकत नाही, खरेदी करू शकत नाही किंवा वापस सुद्धा तिला आपण घेऊन येऊ शकत नाही. एकदा गेलेला वेळ, एकदा संपलेला काळ हा पुन्हा आपल्यासाठी कधीच नसतो. एक लक्षामध्ये घ्या. खरं तर विद्यार्थी मित्रांना तर माझं हे सांगणं आहे की आज आत्ता तुम्ही जो दिवस जगताय, आत्ताचा जो क्षण जगताय तो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आत्ताची वेळ, आत्ताचा काळ हा तुम्ही वाया घालवायला नाही पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला पश्चातापाच्या शिवाय काही शिल्लक राहणार नाही. Those who think that time is to pass, they are fail in their life. टाइमपास जो हा जो शब्द आहे ना, जो आपण क्रिएट केलेला किंवा वापरतो, मग अशा व्यक्तींना मला हे म्हणायचं आहे की ज्यांना असं वाटतं टाइम इज टू पास, दे आर फेल. वेळ हा म्हणजे पास करण्यासाठी आहे किंवा टाइमपास करण्यासाठी आहे, तर अशा लोकांसाठी आपला सल्ला हे आहे की ते त्यांच्या जीवनामध्ये फेल होतील. जीवनातल्या कुठल्याही पैशापेक्षा, दागिन्यांपेक्षा, संपत्तीपेक्षा सुद्धा वेळ महत्वाचा आहे. आणि जो की आपण काम न करता वाया घालवतोय. जिस दिन आप कुछ किए बिना उस दिन को बर्बाद कर रहे हो तो समझो कि आप खुद को बर्बाद कर रहे हो, क्योंकि आप उस चीज को बर्बाद कर रहे हो जिसको आप कभी खरीद नहीं सकते, या तो उसको लौटा नहीं सकते, या वापस ला नहीं सकते. सो टाइम इज व्हेरी 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 इंपॉर्टंट. खूप महत्वाचा आहे तो वेळ आहे आणि तो वेळ आपण वाया घालवायला नाही पाहिजे. प्रत्येक क्षणाचं नियोजन आपण केलं पाहिजे. एक पण सेकंद आपल्या जीवनातला आपण वाया घालवला नाही पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये, काम जे करणारे लोक आहेत त्यांनी आपला वेळ कामामध्ये घालवला पाहिजे आणि इतरच आपण जिंकू, अदरवाईज नाही. आजचा वेळ जर आपण वाया घालवला तर उद्या आपल्याकडं पश्चातापाशिवाय काहीच शिल्लक उरणार नाही. आपल्याला बऱ्याचदा असं वाटत राहतं की आजचं काम उद्यावर करू. बरोबर आहे. आपल्याला हे पण माहिती आहे ना, कल करे सो आज कर और आज करे सो अब. तो सुनो बेटा, जर आपण का नाही वेळ वाया घालवत असू, आजचं काम उद्या करू असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर थोडंसं स्वतःला उल्लू बनवायला शिका. लक्षात घ्या. कसं उल्लू बनवणार? आजचं काम उद्या करू असं म्हणण्यापेक्षा आजचं काम आजच करू, आराम उद्या करू. पण आपल्याला असं वाटत नाही, आराम आज करू आणि काम उद्या करू असं आपल्याला वाटायला लागतंय. म्हणून आपण स्वतःला थोडंसं उल्लू बनवायचं. कसं की आजचं काम आज करू, उद्या आपण आराम करू, उद्या पण हेच म्हणायचं. लक्षात येतंय का? म्हणजे काय आहे की एकही क्षण, एकही दिवस आपला वाया जाणार नाही आहे. म्हणून आजचं काम आजच करा, कारण उद्याचं काम करण्यासाठी 24 तासच असणार आहेत, काही उद्या 28 तास असणार नाहीत. आजचं काम आपल्याला वाटतं उद्या करू, पण उद्याच्या दिवसामध्ये पण 24च तास आहेत ना, तिथं काय 28 तास आहेत का? नाही. उद्या सुद्धा 24 तासच मिळणार आहेत आणि उद्याच्या 24 तासामध्ये कामं सुद्धा वेगळी असणार आहेत. त्यामुळे आजची कामं उद्या करण्यासाठी एक्स्ट्रा वेळ दिला जाणार नाही. उद्याचा दिवस पण 24 तासाचा आहे, हे विसरू नका. जे पण काय करायचं आहे आपल्याला त्या ठरलेल्या मर्यादित कालावधीमध्येच करायचं आहे. आणि म्हणून टाइम म्हणजेच वेळ हा अतिशय मूल्यवान आहे. हा फॅक्ट नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ सगळीकडे शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ओके, भेटू एका नवीन फॅक्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.